नमस्कार मंडळी, कसे आहात? खुश आहात ना? समाधानी राहा म्हणजे खुश राहाल आणि खुश राहिलात तर तुमचं आयुष्य कसं आनंदात चांगली वाटचाल सुरू राहील. सुखीच्या बालपणीच्या गोष्टीमध्ये सुखी आत्मकथन करतोय. माझ्या तोंडून तुम्ही ऐकताय. आजच्या प्रकरणाचं नाव आहे नजर ठेवणारी दुर्बीण. आता हा सुखी 10 वर्षाचा आहे. उन्हाळ मुलगा असतो. या वयामध्ये मुलांना खेळायला फार आवडतं. तर हा सुखी काय करत होता आज? ऐकूया. मी गॅलरीत गुडघ्यांवर सदरा ओढत बसलो होतो. माझ्या आईकडे बघत होतो. कारण माझी फाटलेली पॅन्ट आईच्या हातात होती आणि ती आई शिवून देत होती. काम करता करता ती बडबडत होती, हा मुलगा ना अगदी अशक्य बनलाय. बाबा म्हणाले, हो. आणि त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले. अगदी सैतान झालाय. कुंपणावरून उडी मारून रस्त्यावर जातो. झाडांवर दोराने टायर बांधून झोके घेतो. झाडांवर चढतो. कुठे कुठे पळतो. दिवसभर याचा पत्ता नसतो. धिंगाणा धिंगाणा घालतो. याच्या अंगावर कपडा तर काय, याची कातडी टिकली तरी खूप झालं अशी स्थिती आहे. दर 15 दिवसात याला नव्या चपला घ्याव्या लागतात. आता आई म्हणाली, हे सगळे थांबवणारा नामी उपाय मिळायला हवा आपल्याला. तर मी म्हणालो, मी काय मुद्दाम कपडे फाडत नाही, ते आपोआप फाटतात. आणि आता चपला काय मी मुद्दाम तोडतो? तू चांगल्या दर्जेदार घेत नाही म्हणून वारंवार तुटतात. बाबा म्हणाले, मग आता चपलांऐवजी कायमचे घोड्याचे नाल ठोकायचे का तुझ्या पायाला? दर 15 दिवसात बाजारात तुला कपडे किंवा बूट किंवा चपला घ्यायचे कष्ट वाचतील आमचे. ई बाबा, पाय दुखतील ना माझे, रक्त येईल ना त्याच्यातनं. तुम्ही माझे नक्की बाबा आहात ना? आई म्हणाली, तर आपोआप कपडे फाटतात, चपला तुटतात तुझ्या म्हणे. तुझी चड्डी इतकी दुष्ट आहे की ती दिवसभर कोणत्या तरी खेळ्यात अडकते आणि फाटते आणि मुद्दाम ती चड्डी प्रयत्न करते, नाही का? तू नाहीस त्यातला. आईला मुद्दाम त्रास देणारी ही विजार आणि चप्पलच आहे, तू अजिबात नाही. असंच म्हणायचंय ना तुला? आईचा संताप मला उघड उघड दिसला. मग मी बाबांना म्हणालो, मग तुम्हीच सांगा बाबा, काय उपाय शोधून काढावा हे सारं थांबवायला? बाबा कठोर स्वरात आईला म्हणाले, तुझे सारे कौशल्य पणाला लाव आणि एक असं उपकरण बनव की हा मुलगा घरात नसला तरी सुद्धा याच्यावर नजर ठेवणं आपल्याला शक्य होईल. मला आज अजिबात वेळ नाही. आज फुटबॉलचा सामना बघितलाच पाहिजे. पण तू मात्र अजिबात वेळ घालवू नको. आत्ताच्या आत्ता त्याच्यावर नजर ठेवणारी दुर्बीण तयार कर. मला माहितीये तुला हे काम फार छान जमेल. बाबा उठून स्वतःच्या टेबलापाशी गेले. खुडबुड करून एक आरसा, एक भिंग, काही खिळे, लोहचुंबक, कंपॉस असा एक स्टँड, अशा काही वस्तू त्यांनी बाहेर काढल्या. त्या आईकडे दिल्या आणि म्हणाले, बघ या वस्तू तुला तुला कामी पडतील. बनवते उपकरण. आईने बाबांना दारापर्यंत जाऊन निरोप दिला. मला खेळायला बाहेर पाठवलं. मी जेवण्यासाठी आलो. खेळून जेवणासाठी आलो तोपर्यंत एक निळं मोठं नळकांड टेबलवर होतं. त्याला नुकताच चिकटवल्याचा डिंक लागला होता. दुरून मला ते दाखवत आई म्हणाली, सुखी नीट बघ मी काय बनवलंय ते. मी म्हणाला, आई काय आहे हे? दुर्बीण आहे ही, माझा शोध आहे हा. मी विचारलं, दूरच्या गोष्टी बघता येतात हिने? ती म्हणाली, नाही, तुझ्यावर नजर ठेवता येते हिने. मी विचारले, माझ्यावर नजर कशी ठेवणार? अगदी सोपं. मी ही खास दुर्बीण पालकांसाठी बनवली आहे. खलाशांच्या दुर्बिणीसारखी पण जास्त चांगली. बाबा म्हणाले, तू साध्या शब्दात समजावून सांग बरं, याची रचना, याची तत्व, जी काही काम करते वगैरे वगैरे. शिक्षक फळ्याजवळ उभं राहून समजावून सांगतात त्या थाटात आई टेबलापाशी उभी राहून भाषण देऊ लागली. आता जेव्हा जेव्हा मी घरातून बाहेर पडेल तेव्हा सुखी मी तुला पाहू शकेल. 8 किलोमीटर लांब अंतरापर्यंत या घरापासून मला ही दुर्बीण काहीही तू करत असला तर दाखवणार आहे. जर का आपल्या घराच्या दिशेने दुर्बीण वळवली की बस तुला पूर्ण बघता येणार आहे मला. बाबा म्हणाले, उत्तम, झटपट मामला. मी एकदम दचकलो. एवढी सडपातळ, नाजूक, प्रेमळ आई असं काही शोधून काढेल, तेही इतक्या झटपट, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी म्हणालो, पण आई तू जिथे असशील तिथून घर कुठे आहे तुला कसं समजणार? तर ती म्हणाली, सोप्पं आहे ते. यात मी दिशादर्शक चुंबक देखील बसवलंय. त्यामुळे ते आपल्या घराची दिशा दाखवेल. आई म्हणाली, तू कुठे कुंपणावर किंवा आतमध्ये आणखी कुठे कडमडलास तरी देखील मला या दुर्बिणीतनं ताबडतोब दिसेल. आतमध्ये काय आहे या नळकांड्याच्या? पडदा?
मी विचारलं. आई म्हणाली, अर्थातच, आरसा आहे ना, त्यात तुझं प्रतिबिंब दिसेल. मला तू गलोलीने दगड मारतोय, नुसता उंडारतोय, हे सार सार त्या दुर्बिणीने इथल्या आरशात दिसेल. बाबा म्हणाले, प्रतिबिंबाचा सामान्य नियम, दुसरं काही नाही. पण छान झालं तू असं काहीतरी बनवलं तर. नजर ठेवणारी दुर्बीण विजेवर चालते की सेलवर? आई म्हणाली, विजेवर. मग बाबा म्हणाले, मग मी तुला सावधगिरीने वागायचा इशारा देतो. यंत्रामध्ये शॉर्ट सर्किट होऊन तुझ्या मेंदूत स्फोट व्हायचा. आई म्हणाले, तसं काही होणार नाही, कारण फ्यूज आहे ना तिथे. बाबा म्हणाले, तरी एकदा नीट तपासून पहा, नाहीतर मला तुझी काळजी वाटत राहील ग. मी आईला उत्सुकतेने विचारलं, आई, मला देखील अशी एक दुर्बीण बनवून देतेस तुझ्यावर नजर ठेवायला? आईने डोळे वटारले. मला म्हणाली, मी काही कुंपणावरून उड्या ठोकत नाही किंवा झाडावर चढून खाली उड्या मारत नाही. मी म्हटलं, याचा काही नेम नाही हा. तू कुंपणावर चढली नाहीस तर एखाद्या कारला चिकटून धडपडलीस तर, नाही तर बकरीसारखी आमच्या समोर उडी मारशील, झाडूवाल्याशी भांडण करशील किंवा पोलिसांशी वाद घालशील. मग आम्हाला दुर्बीण नको तशी? बाबांनी मला दुजोरा दिला. ते म्हणाले, अगदी खरंय, किती वाईट. तुझ्यावर लक्ष ठेवता येईल असं काही आमच्याकडे नाहीच. आईने जीप काढून वेडावलं आणि म्हणाली, अशा प्रकारचं हे एकमेव यंत्र आहे, समजलं? ते मी बनवलंय. ती माझ्याकडे वळून म्हणाली, आता लक्षात ठेव, माझं तुझ्यावर सतत लक्ष आणि नियंत्रण आहे. मी विचार केला, या अशा उपकरणामुळे माझं सगळं आयुष्य केविलवाणच बनलं. मी काही बोललो नाही, फक्त अशी मान हलवली आणि झोपायला गेलो. जेव्हा सकाळी जाग आली आणि नेहमीचं आयुष्य सुरू झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या दुःखांच्या दिवसाला सुरुवात झाली होती. आईच्या शोधापायी माझं आयुष्य म्हणजे निव्वळ छळवात बनलं होतं. उदाहरण द्यायचं तर शेजारच्या इमारतीतला कृष्णा सध्या खूपच वात्रट झाला होता. येता जाता माझ्या डोक्यावर टपला मारायचा, पळून जायचा. त्याची हाडे मी आणि सिद्धू मिळून नरम करणार होतो. पण आईच्या दुर्बिणीची नजर माझ्यावर रोखली होती, त्यामुळे कृष्णाची कणिक तिंबून काढणे अगदी अशक्य होतं. इतकंच नव्हे तर बेडकांची लहान टुनटुन उड्या मारणारी पिल्लं देखील खिशात ठेवण्याचा माझा जो उद्योग आहे तो थांबला. सगळे सुखी, आनंदी, स्वच्छंद जीवन आता माझे बंद झाले होते. ते अळणी जीवन मला अगदी कंठणे इतकं अवघड जाऊ लागलं की मी पण हरवून बसलो होतो. माझ्या आयुष्यामध्ये माझा शेवट अत्यंत दुःखी होण्याच्या बेतात होता. पण अचानक एक दिवस आई बाहेर गेली असताना मी फुटबॉलमध्ये हवा भरायचे मशीन शोधत होतो, तेव्हा तिथे अनेक सटरफटर गोष्टी मला दिसल्या आणि त्यात आईने बनवलेली ती माझ्यावर नजर ठेवणारी दुर्बीण देखील मला दिसली. अरेच्चा, आज आई दुर्बीण घेऊन गेली नव्हती तर? सगळ्या कचऱ्यात मधोमध ती जुनाट आणि फाटकी पडलेली दुर्बीण मला दिसली. यावरून आईने ती खूप दिवसात हातच लावला नव्हता असं माझ्या लक्षात आलं. आपला शोध आई विसरून गेली. अरे वा. मी उत्सुकतेने ती दुर्बीण उचलली आणि डोळ्याला लावून तिच्यात काय काय दिसतं ते पाहू लागलो. पण शपथ सांगतो, फक्त एक ते नळकांड होतं, पूर्ण रिकामं, त्यात काहीच नव्हतं. आता माझ्या लक्षात आलं, माझ्या घरातल्या या दोन माणसांनी मला फसवलं होतं. आईने काही नवा शोध वगैरे लावला नव्हता. या खोट्या दुर्बिणीच्या साह्याने मला हे दोघ जण घाबरवत होते. मला एकदम आईचा, बाबांचा, सगळ्या जगाचा इतका राग आला ना, मी धावत अंगणात गेलो. वेळ न गमावता मी कृष्णा, रोमी, संध्या सगळ्यांच्या पाठीत रट्टे हाणले. अर्थात त्या तिघांनी मिळून मग माझी कणिक तिंबली मस्त. हे जरी खरं असलं तरी माझी कणिक तिंबल्या गेली तरी मी खूप आनंदात होतो. मारामारी नंतर आम्ही सर्व टेरेसवर गेलो, खाली झाडांवर चढलो, कुत्र्यांना वरून खाली खडे मारले, गढूळ पाण्याच्या डबक्यात उड्या मारल्या, स्वतःचे सर्वांग काळे केले. या सर्व वेळ मला छातीवरचा एक दगड बाजूला झाल्यासारखं वाटत होतं. एकदम हलकं वाटत होतं, खूप छान मोकळं. मे महिन्याच्या सुट्टीसारखी मजा वाटत होती. आ हा हा हा, किती आनंदाचा क्षण आहे हा, की कोणी आपल्यावर नजर ठेवत नाही. अरे वा, असे दिवस असायला हवेत माझे.